असं कधी इमॅजिन केलंय काय तुम्ही? समोरनं गाड्या येतात ट्रॅकवरती आणि ट्रेन चालते बघा. कलकत्तामध्ये येतंय तुम्ही तर असं सर्व बघायला भेटतं. नमस्कार, गुड मॉर्निंग फ्रॉम वेस्ट बेंगाल. आणि कुठं राहुल आता आपण कलकत्तामध्ये एखादा हॉटेल घेतलाय, त्याच्यामध्येच आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण रूम टूर दिला. राहुल म्हणजे चेंज करत होता म्हणून पूर्ण नाही दाखवला, पण आता बघा छोटासाच रूम आहे. मस्त 1200 रुपयापर्यंत भेटलाय आम्हाला. आणि जेव्हाही आपण ट्रिप वरती जातो तो म्हणजे सर्वात इरिटेटिंग म्हणजे कपडे काढा, पॅकिंग अनपॅकिंग करा, त्याच्यामध्ये 1-2 तास निघून जातात. पण कसं पण आपण सॉर्ट आउट केलंय. आता निघतोय नाश्ता करायला. काल रात्री खूप लेट झाला आणि आपला मित्र खूप ट्राय करत होता पार्सल मागवायचा, पण पार्सल काय आला नाही. असेच उपाशीच झोपलो आम्ही. आधी 100 रुपये दाखवत होतं 2 रोलचे, मग नंतर पेमेंट करताना डायरेक्ट 320 दाखवत होतं. त्यामुळे जास्त होतं तर मी बोललो जाऊ दे. आपल्याकडे जे काय चटरपटर होतं, फ्रुट्स वगैरे होतं, ते खाऊन मस्त झोपलोय. आता भूक लागली, जाऊया काहीतरी नाश्ता करायला. तर उतरलोय खाली, रेस्टॉरंट शोधतोय. आणि कोलकाताच्या बसेस बघा आपल्या मुंबईपेक्षा एकदम खचाखच भरलेल्या आहेत. आणि जिथे तिथे बघाल तिथे पिवली टॅक्सी बघायला भेटते तुम्हाला. काली पिली टॅक्सी फेमस आहे का रे राहुल इकडे? पिली काली नाही, फक्त येल्लो वाली. अच्छा, म्हणजे इकडे आल्यावरती याच्यामध्येच फिरतात काय? पिली टॅक्सी बघा. इकडची अँबॅसेडर ती गाडी आहे ना जुनी, ती गाडीला अजून त्या लोकांनी म्हणजे हेरिटेज टाईप ठेवलं, अजूनही ती चालते गाडी. म्हणजे पहिल्यापासून बंगालमध्ये चालते. मुंबईमध्ये पण होत्या, पण मुंबईमधल्या सगळ्या बंद झाल्या. पण इकडे बंद अजून काही नाही झालं. जे आपल्या नेत्या लोकांना गाड्या भेटायच्या ती तशा गाड्या अजूनही इथे चालतात. म्हणजे भरपूर एकामागे एक येतात बघा. तर भरपूर रेस्टॉरंट शोधले, याला त्याला विचारलं, कुठेच आम्हाला साऊथ इंडियन काइंड भेटलं नाही ना. तर त्यासाठी एक नवीन कॅफे शोधलाय आम्ही. आणि तिथेच राहुलनी बघा सँडविच मागवलाय आणि मी ब्रेकफास्टमध्ये ऑमलेट मागवलाय. तो येणारच असेल, पण आजूबाजूला कायच नाही. पण लकीली चालता चालता हा द लिटिल ब्रिस्टो आम्हाला भेटला. थोडा महाग आहे पण हायजीन आहे ना. पोटभर नाश्ता करूया, मग दुपारचं थोडंफार काय करूया. माझा ऑमलेट येतोय तोपर्यंत सँडविच खातोय. कसं लागतंय सँडविच? चांगलं आहे ना. मस्त टोस्ट वगैरे केलाय, मजा येते गरम गरम खायला. आणि सँडविच संपल्यावरती माझाही ऑमलेट आलेला आहे. ऑमलेट आहे की काय आहे? बापरे, भारी आहे एकदम. मस्त सुगंध येतोय आणि ब्रेड टोस्ट वगैरे पण करून दिलाय. चल राहुल, सँडविच खाल्लाच, आता ऑमलेट खाऊया आपण. तर मस्त ऑमलेट आणि सँडविचेस खाऊन आता 228 रुपयाचा बिल आलाय आपल्याला. आणि राहुल बद्दल सांगायचं झालं तर तो मला बिल भरूनच नाही देत. मी देतोच करत असतो. तर प्लॅन ट्रिप करायची असेल तर राहुलला नक्की इंस्टाग्राम वरती फॉलो करा. असं स्पॉन्सर करत असतो तुम्हाला मध्ये मध्ये. आणि आणखी एक आपला मित्र भेटलाय, जॉर्ज. हाय जॉर्ज, यू लाईक इंडिया? Yes, it's very good India. He llegado a India in 2 de January. Delhi, Agra, Jaipur, Jaisalmer, Rishikesh, Varanasi, Bodh Gaya, Calcutta. It's okay. George is from Argentina and he cannot speak good English. So how you communicate with the peoples? You don't understand English, so how you communicate? Yes. You have an app or something that you translate your words in English? Google. Spanish. Google's okay. Yeah, Google's help him for travel. Okay. Sí, Google can. Yeah, okay. Thank you. बघ राहुल, त्याला इंग्लिश न येता तो 2 जानेवारी पासून आपल्या इंडियामध्ये फिरतोय, अर्जेंटिनावाला असून. वरून तुम्ही विचार करा, तो वाराणसी म्हणजे आपले जे बोलतात ना होली प्लेस. आपली तीर्थयात्रा जी वाराणसीमध्ये, आपण मी स्वतः नाही गेलोय कधी, दादा पण नसेल, बट तो बघा अर्जेंटिनावरनं आला आणि तो जाऊन आला तिकडे. आणि वरून हे लोक काय प्लॅन करतात ना, पूर्ण 6 महिने बहुतेक फिरत असतील. आता ऑलमोस्ट 1-1.5 महिना झालाय त्याला इंडियामध्ये फिरतोय. म्हणजे विचार करा, हे लोक इंडिया आपलं एवढं चांगलं आहे आणि आपण बाहेर जातो देशामध्ये फिरायला. बघा राजस्थान गेला, जैसलमेर, आग्रा वगैरे सगळं फिरला. पण बरं वाटलं ना त्याला भेटून. तर आता नाश्ता वगैरे झालाय. राहुल सांगतोय की आता आपल्या इकडे तर ट्रेननी भरपूर फिरतो, पण कोलकातामध्ये जर तुम्ही येताय तर ट्रॅम म्हणून एक ट्रेन आहे, ती रस्त्यावरती चालत असते. तर तोच फिरवायचा आज प्लॅनिंग आहे आपला. बघूया कसं तिकीट आहे, कसा एक्सपिरियन्स होते. जाऊया आता, तिकीट शोधूया. ट्रैम भी बोलते हैं ना जो रास्ते पे चलता है गाड़ी, आगे है ना स्टेशन. और
और टिकट का कुछ अलग है क्या? हा बघा रेल्वे ट्रॅक, रोडवरती रेल्वे ट्रॅक आहे. तर आम्ही टॅक्सीवाल्याला विचारलो की गाड्या वगैरे स्लिप होत नाही का या ट्रॅकवरनं. तर पाऊस जेव्हा पडतो तेव्हा सांगितलं जेव्हा रस्ता ओढवतो तेव्हा बाईकवाले कधी कधी घसरतात त्याच्यावर. आणि आलेले आहे बघा ट्रॅम. कधी बघितली रस्त्यावरती ट्रेन चालताना ते इकडे येत आहे तर बघायला भेटते बघा. लागलं नाही ना तुला? बापरे खतरनाक आहे ना. एकदम जुनी पुराणी आणि पंखे बघा याच्यातले. आणि सिटिंग अरेंजमेंट बघा कशी आहे. ते बघा जुने फोटो पेंटिंग्स वगैरे लावलेले आहेत त्यांनी. आता ही बरोबर आहे ना? हा ही बरोबर आहे. हालत खराब झाली. चुकीच्या ट्रेन मध्ये गेलेलो. आता पळत पळत ही पकडली. पण ही ट्रॅम बघायला गेलो तर अपग्रेडेड आहे ना. अपग्रेडेड आहे. सीट वगैरे चांगले आहे. पण पहिल्यामध्ये बसलेलो ती एकदम जुन्या पुराण्या काळातली होती. आणि इथे पण लेडीज साठी सीट रिझर्व आहे. राहुल तिथे शूट करतोय कसा ट्रॅम चालवतोय. म्हणजे रस्त्यावरती जे रेल्वे ट्रॅक आहेत त्याच्यावरनं ट्रॅम चालवणं मुश्किलच नाही. पण काहीतरी आपल्याला नवीन बघायला भेटतंय बघा. आणि कसा ऑपरेट करतोय बघा त्या गेअर्समध्ये. जुन्या काळातली सर्व्हिस दिसते तुम्हाला इकडे. तर या बाजूला साजिया मॅडम आहेत ज्या. आप यहीं पे रहते हो क्या? हाँ मैं यहीं पर रहती हूँ. और कब से ट्रैवल कर रहे हो ये गाड़ी में? मैं ट्रैम से 1 ईयर जब से मेरे बच्चे का स्कूल स्टार्ट हुआ तब से, क्योंकि ये रूट जो है स्कूल से मुझे इजी लगता है. तो डायरेक्टली मुझे मिल जाता है इसलिए मैं यहाँ ट्रैम से. मतलब मोस्ट ऑफ द सिटीज में कैसा रेलवे होता है पब्लिक ट्रांसपोर्ट में, बट वो अंदर रहता है स्टेशन के अंदर. इधर जाइए जिधर मन चाहिए उधर उतर सकते हैं ना. हाँ, नहीं, पूरा इसका पर्टिकुलर रूट है जो हमारे रूट में पड़ता है एग्जैक्टली. नहीं तो और भी अगर अदर जगह जाना है तो वहाँ पर अगर रूट नहीं तो नहीं जा पाते हैं. कंपेयर टू रिक्शा और जो पब्लिक ट्रांसपोर्ट है बस उनसे चीप है कि महंगा है? बहुत चीप है, बहुत चीप. मतलब 50% से भी ज्यादा. और मोस्टली बच्चे एंजॉय करते रहेंगे ना. बच्चे हाँ. आपको कैसा लगता है बेटा? अच्छा लगता है. स्कूल जाना अच्छा लगता है कि बस में बैठना अच्छा लगता है? दोनों. अरे वाह थँक्यू. आणि राहुलने तिकीट पण काढलंय. 12 रुपये झाले दोघांचे 12 रुपये. आपला स्टॉप काय आहे? गरिया घाट. दर्या घाटला चाललोय. 12 रुपये. आणि तिकीट बघा 6 रुपये वाली तिकीट. आपल्या एसी तिकीट 6 रुपये आहे ना. हाँ मुंबई में एसी गाडी का तिकीट 6 रुपये आहे. पण जे काही आहे जे मेंटेन केलं आहे अजूनपर्यंत चालू ठेवलंय. मेंटेन ठेवलंय. आपल्या मुंबईमध्ये पण ऍक्च्युली होती पण आपल्या मुंबईमध्ये ट्रॅफिकमुळे ती बंद केली. पण इथे हेरिटेज मेंटेन ठेवण्यासाठी ते बोलले की चालू. त्यासाठी आपल्या वेस्ट बेंगॉलच्या गव्हर्नमेंटला सल्यूट आहे. भारी तुम्ही एकदम. जर ज्यांनी एक्सपिरियन्स करायचे करून घ्या कारण की हे कधीही बंद होऊ शकतं. कारण की असं आहे. हे बघा पंखे वगैरे बघा मस्त. चला आता राईड एन्जॉय करा. कधी इमॅजिन केलंय काय तुम्ही समोरनं गाड्या येतात ट्रॅकवरती आणि ट्रेन चालते बघा. कलकत्तामध्ये येतंय तुम्ही तर असं सर्व बघायला भेटतंय. बसनी तर भरपूर फिरलोय पण ट्रॅकमध्ये पहिल्यांदाच मजा घेताना भारी एकदम एक्सपिरियन्स. ट्रॅफिकमध्ये ट्रेन चालवताना सर्व्हिस वगैरे तर एकदम मस्त आहे. मस्त एकदम स्मूथ जाते. पण मेन जो ड्रॉबॅक आहे तो म्हणजे रस्त्याच्या मध्येच आपल्या पॅसेंजरांना उतरायला लागतं. म्हणजे मागून गाडी वगैरे आली किंवा काय आला तर तोच एक डिसएडवांटेज वाटते. बाकी सर्व मस्त आहे. या बाजूला वीरेंद्र ठाकुर आहेत जे कंडक्टर आहेत बसचे. तो सर कितना सालों से ये अंग्रेजों के ज़मानों से है क्या ये सर्विस? कहाँ कौन से स्टॉप जाता है कलकत्ता में? कलकत्ता में अभी 2 रूट चल रहा है. गोड़ियाहाट से धर्मतला एस्प्लैनेड और एक तो चल रहा है टालीगंज से बालीगंज. तो और कितना फेयर रहता है? मिनिमम फेयर कितना है इसका? फेयर 6 रुपीज और मैक्सिमम ज़्यादा से ज़्यादा फेयर कितना होता है? 7 रुपया. 7 रुपये 6 रुपये में पूरा कलकत्ता सिटी घूम सकता है. गोड़ियाहाट से धर्मतला 7 रुपया. सिर्फ एक ही ट्रैक चालू है अभी. 2 ट्राम चालू है. एक तो है टालीगंज टू बालीगंज. ये सिर्फ अभी कलकत्ता सिटी में ही चालू है ना और पूरा ऑल ओवर इंडिया बंद हो गया? जशी आपली ट्रेन चालते लोकल ट्रेन तशाच ऑल ओव्हर द सिटी या लोकांनी वायरी स्प्रेड केलेल्या आहेत. त्या वायरीवरतीच इलेक्ट्रिक आहे ही. आणि बघा तेव्हाची 150 वर्ष पूर्ण होणार आहेत आता थोड्याच दिवसांनी.
आणि तीच सर्व्हिस अजून आपल्या कोलकातामध्ये सुरू आहे. ते बघून एकदम भारी वाटतंय. आणि हे रेस्टवाले आहेत, आता इकडे रेस्ट करतात कंडक्टर वगैरे सर्व. मंडळी, आज आलो होतो आपण कोलकातामधल्या ट्रॅम्प या ट्रेन सर्व्हिसमध्ये, म्हणजे रस्त्यावरती ज्या रेलपटऱ्या आहेत त्याच्यावरती चालणारी, ट्रॅफिकमध्ये चालणारी ट्रेन दाखवण्यासाठी. आणि ट्रेनबद्दल सांगायचं झालं तर गोराई घाटवरनं सुरू होते ना, गोराई घाटवरनं सुरू होते ते धरमताळा. हा, धरमताळा म्हणजे इथेच याच सिटीमध्ये जवळपास आहे. ऑलमोस्ट 2 तास लागतात जर ट्रॅफिक असली तर ट्रॅफिक नसली तर एकदम स्मूथ जाते. पण लहान पोरांसोबत ट्रॅव्हल करताय इकडे कलकत्तामध्ये येत आहे तर नक्की एकदा भेट द्या. फुल एन्जॉय करतील ना. जी शाळेतली मुलं आहेत आणि ते बाकीची छोटी छोटी मुलं आहेत ते फुल एन्जॉय करत होते ही जर्नी. आणि आम्ही पण खूप एन्जॉय केली. आणि जे कंडक्टर वगैरे होते तेही खूप कोऑपरेटिव्ह होते. ऑब्व्हियसली जो ड्रायव्हर आहे त्याचा जरा ट्रॅफिक असल्यामुळे डोका सटकतो, पण तो पण चांगला होता आणि चांगल्या प्रमाणे आपल्याला इकडं आलाय घेऊन. तर आलो इथपर्यंत. गोराई घाट म्हटलं तर इकडचं फिश मार्केट खूप फेमस आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आता तुम्हाला कोलकात्यामधला मोठा फिश मार्केट बघायला भेटणार आहे. तर चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहा. टिल देन टेक केअर. बाय बाय. बाय बायला काय बोलतात कोलकातामध्ये? बाय बाय माहिती नाही, बट मला नमस्कारला केमोनॅक्स बोलतात माहिती आहे. बाय बाय आपण आम्ही गुगल करू आता. नंतर बघू. चला बाय.